आई-बाप झाल्यावरतीच सगळ्या गोष्टी कळतात माणसाला असं कोण म्हणतंय? आई-बाप होणं म्हणजे फक्त शरीराने आई-बाप होणं असं नाही, तर मनाने आई-बाप होणं आहे. आई-बापासारखं मन जर करून बघितलं ना, तर आपल्याला कळतं की आई काय असते, बाप काय असतो. बाप काय करत असतो पोरांसाठी, आई काय करत असते पोरांसाठी. त्यासाठी आपल्याला त्यांच्या विचारांशी पोचावं लागतं, त्यांच्या मनाशी पोचावं लागतं, त्यांच्या जवळ पोचावं लागतं. शरीराने नाही तर मनाने. ते काय करतात, कसे जगतात, कसे आपल्याला जगवतात, त्यासाठी कसे कष्ट करतात, मेहनत कशी करतात, त्याग कसा करतात, काबाड कष्ट कसे करतात, त्यासाठी आपल्याला त्यांच्या मनाशी जावं लागतं, त्यांच्या तळाशी जावं लागतं. त्यांच्याबरोबर राहणं म्हणजे काय? तर त्यांच्या मनाजवळ राहणं, फक्त त्यांच्या शरीराजवळ नाही. तुम्हाला काय दिसेल त्यांच्या शरीराचे फक्त कष्ट दिसतील, फक्त वेदना दिसतील, बाकीचं काही दिसणार नाही. म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल, तर त्यांच्या फक्त सानिध्यात राहू नका, त्यांच्या शरीराजवळ राहू नका, तर त्यांच्या मनाजवळ